नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजीपाडा परिसरात एक अत्यंत पीडादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। एका 16 वर्षीय मुलानं 5 वर्षाच्या चिमुरडीवर भयंकर लैंगिक अत्याचार केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून स्थानिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। प्राथमिक माहितीनुसार पीडित 5 वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत होती। त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलानं तिला गोड बोलून आपल्या घरात बोलावले। घरात बोलावल्यावर नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली। ती जोरजोराने रडत होती, पण त्यानं तिला सोडलं नाही। ती बेशुद्ध झाली होती। नंतर त्यानं तिला बाहेर आणून टाकलं। तिचं भयंकर रक्त वाहत होतं। काही लोकांनी तिला तातडीनं जवळच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण काही केला तिचा रक्तस्राव थांबत नव्हता। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करून त्या नराधम तरुणाला ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या तरुणाचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्यामध्ये तो म्हणतोय की मी एक गोळी घेतली होती, त्या गोळीचा परिणाम झाल्यामुळे त्याचं डोकं जड झालं आणि मला काही सुचलं नाही। मी उत्तेजित होऊन ते कृत्य केलं। कांदिवली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला। या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे लालजीपाडा परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। संतप्त स्थानिक नागरिक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत। अशा नराधमांना कठोर शिक्षा झाल्यास समाजात जरब बसेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। कांदिवलीच्या या घटनेचे पडसाद थेट हिवाळी अधिवेशनातही पडले। आमदार योगेश सागर यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली। त्यांनी सभागृहात सांगितलं की अत्याचार झालेल्या मुलीवर 3 ते 4 तास उपचार करण्यात आले नाहीये। मेडिको लीगल केसच्या नावावर 3 तास चिमुरडीला उपचारासाठी वाट पाहावी लागली। उपचारांमध्ये दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही योगेश सागर यांनी केली आहे। तर मनसेने देखील आवाज उचलला होता। अध्यक्ष महोदय आपण रुलिंग द्या। माझी विनंती आहे, आपण आसनवर बसून माझ्या या मतदारावर बोला रुलिंग द्या। अध्यक्ष एक 5 वर्षाची अध्यक्ष महोदय मुलगी 5 वर्षाची, त्या 5 वर्षाच्या मुलीला अध्यक्ष महोदय एक 18 वर्षाचा खालचा मुलगा हा त्याच्यावरती अत्याचार करतो। अध्यक्ष महोदय अत्याचार झाल्यावर अध्यक्ष महोदय संध्याकाळी 6:30 वाजता महानगरपालिकेच्या कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयामध्ये ब्लीडिंग चालू असताना त्या 5 वर्षाच्या मुलीला घेऊन जायला येते। अध्यक्ष महोदय 6:30 ते 7:30, 8:30, 9:30 3 तासापर्यंत त्या मुलीवर कुठलाही प्रकारचा उपचार करण्यात अध्यक्ष महोदय आला नाही। अध्यक्ष महोदय 9:30 वाजता कुपर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सगळा प्रोटोकॉल म्हणजे पेपर प्रोटोकॉल महापालिकेचा, मेडिको लीगल केस आहे ना अध्यक्ष महोदय, डॉक्टर अडकायला नाही पाहिजे, मुलीचा जीव गेला तरी चालेल, डॉक्टरना काही अडचण नाही झाली पाहिजे। मेडिको लीगल केसच्या नावावर 3 तास पेपर वर्क सुरू राहिले। नायर हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय बॅड बुक करावा लागतो, असं त्यांचं म्हणणं आहे की नायर हॉस्पिटलला बॅड बुक करावा लागतो। अध्यक्ष महोदय 1000-1200 बेडची हॉस्पिटल, 5 वर्षाची अध्यक्ष महोदय अत्याचार झालेली मुलगी, त्याचा अध्यक्ष महोदय ब्लीडिंग सुरू आहे, त्याला रक्तस्राव सुरू आहे, त्याला अध्यक्ष महोदय 3 तासानंतर नायरमध्ये पाठवायची महापालिकेकडनं शताब्दी रुग्णालयामधनं व्यवस्था होते। अध्यक्ष महोदय सिस्टम सुधारायची गरज आहे। अत्याचार झालाय, कायद्याने कारवाई होईल, सिस्टम अध्यक्ष महोदय महापालिकेच्या त्या रुग्णालयातले जे डॉक्टर जबाबदार असतील तातडीने अध्यक्ष महोदय त्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे। एक आणि 15 वर्षाचा मुलगाने अत्याचार केला अध्यक्ष महोदय, तो आता ज्युएनाइल कोर्टमध्ये जाईल। 18 वर्षाचा झाल्यावरती त्याचा काय होईल ते आपल्याला माहित नाही, पण त्या पीडितेला अध्यक्ष महोदय न्याय मिळाला पाहिजे। एखादा मुलीवर किंवा महिलेवर वयाचा खालचा असला तरी। सन्मान्य सदस्य योगेश सागरजींनी जी माहिती आज सभागृहात दिलेली आहे ती अत्यंत दुःखनीय आणि चिंताजनक आहे। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत दुःखनीय अशी ही बाब त्यांनी आज सभागृहासमोर आणलेली आहे। शासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करून अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं। काल एक एकदम निंदनीय प्रकार घडलेला आहे संजय नगर भागामध्ये। एक 4-5 वर्षाच्या पोरी होते, एक उत्तर भारतीय पोरी होती, एक उत्तर भारतीय 16 वर्षाच्या पोराने जो लैंगिक अत्याचार आपण बोलू त्या पद्धतीने रेपच झालेला आहे, ज्या पद्धतीने झालेला आहे त्या ठिकाणी खरोखरच आपण बोलू शकतो का देश सुरक्षित बोलतात ना, देश सुरक्षित व्यक्तीच्या हातामध्ये हा हे आहे।
आज महिला तो सोडा, मुली पण, लहान मुली पण सुरक्षित नाही आहेत, नागरिक पण सुरक्षित. कुठे गोळीबार, कुठे काय काय प्रकारचा संजयनगर गांधीनगर होतोय, कुठले लोक आहेत, कसला प्रकार घडतोय. कित्येक वेळा या पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे मी की बाबा हे 5-5, 10-10 घरामध्ये तुम्ही चौकशी करा, कुठेतरी हत्यारे भेटतील, कुठेतरी क्रिमिनल माइंडचे गुन्हेगार स्वरूपाचे जे लोक आत्ता आलेले आहेत तसे आहेत त्याच्या पद्धतीने. आणि चरस गांजा, MDचं रॅकेट पकडले गेले, चरस गांजा बिंदासपणे पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.